नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मी जाधव सर पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन विषय, नवीन पॉइंट, नवीन कन्सेप्ट घेऊन आलो. तर आज आपण एक परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ लास्ट पर्यंत वॉच करा, अजिबात स्किप करू नका. आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, तर प्रश्न बघूया. दोन संख्यांची बेरीज 50 आहे. दोन संख्यांची बेरीज 50 आहे. त्यांच्यातील फरक 22 आहे. तर त्यातील लहान संख्या कोणती? पर्याय 4 दिले. पहिला पर्याय 28, दुसरा पर्याय 14, तिसरा पर्याय 5 आणि चौथा पर्याय आहे 30. हे असे 4 पर्याय दिलेले आहेत. बघा, इथे दोन संख्यांची बेरीज 50 आहे, त्यांच्यातील फरक 22 आहे. तर आपल्याला समीकरणे तयार करावी लागतील. तर या प्रश्नाचं जे आन्सर आहे आपल्याला ते मिळणार आहे. त्यासाठी पहिल्यांदा समीकरण आपल्याला तयार करावी लागतील. 10वी मध्ये आपण समीकरणे बघितलेली आहेत. तर आपण समीकरण बघूया. बघा, दोन संख्यांची बेरीज आहे म्हणजे आपल्याला पहिल्यांदा दोन संख्या ह्या कन्सिडर कराव्या लागणार आहेत. त्या चल संख्या आहेत. तर दोन संख्या ज्या आहेत त्या एक्स आणि वाय मानू आपण. दोन संख्या एक्स आणि वाय मानू. बघा, दोन संख्यांची बेरीज आहे म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर 50. हे पहिलं समीकरण तयार झालं. एक्स अधिक वाय बरोबर 50. ठीक आहे. आता दुसरं समीकरण तयार करूया. या समीकरणामध्ये फरक आहे म्हणजे एक्स वजा वाय बरोबर, फरक कितीचा आहे? तर फरक आहे इथे 22 आहे. फरक 22. हे 2 नंबरचे. ठीक आहे. आता या दोन समीकरणामध्ये एक पद जे आहे ते आपण लोप करू. बघा, इथे प्लस वाय आहे, इथे मायनस वाय आहे. आपण या समीकरणांची बेरीज करूया. हा वाय प्लस हा मायनस वाय कॅन्सल झाला. एक्स अधिक एक्स बरोबर 2x बरोबर या दोन्ही नंबरची बेरीज केली. 50 अधिक 22 बरोबर 72. ठीक आहे. आता पुढे जाऊया. 2x बरोबर 72, x बरोबर बघा 72 भागिले 2. 72 भागिले 2. 72 ला 2 ने भाग लागला. पहिला भाग जो आहे बेरीजचा 3चा गेला. इथे बाकी 1 आहे. 1 आणि 2 म्हणजे 12. 12ला 2 ने डिवाइड करूया. 2 ने भागूया. 12. आपल्याला एक्स साठीची जी किंमत आहे ती 36 भेटली. बरोबर आहे. आता ही जी किंमत आहे एक्स साठी 36 आहे. ही किंमत आपण पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवू शकतो किंवा या दुसऱ्या इक्वेशन मध्ये ठेवू शकतो. तर ही किंमत आपण पहिल्या समीकरणामध्ये ठेवू. बरोबर. बघा, पहिलं समीकरण हे असं आहे. एक्स अधिक वाय बरोबर 50. एक्स ची किंमत आहे 36. ही किंमत मी या इक्वेशन मध्ये किंवा समीकरणामध्ये ठेवतो. 36 अधिक वाय बरोबर 50. पुढे बघा, आता वाय बरोबर वाय आहे तिथं आहे, 50 आहे तिथं आहे. ही संख्या डाव्या बाजूला आहे, धन संख्या आहे. पलीकडे घेतले वजा, म्हणजे बघा 50 इथे, त्यानंतर या 50 वजा हा 36 नंबर पलीकडे घेतला वजा 36. वाय ची किंमत भेटणार आहे 50 वजा 36 म्हणजे 14. वाय ची किंमत 14 आहे. तर इथे हा 2 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. वाय बरोबर 14. कारण का
आपल्याला त्याने त्यातील लहान संख्या विचारलेली आहे. x ची किंमत 36 आहे, y ची किंमत 14 आहे, y ची किंमत लहान आहे, म्हणून हा दुसरा ऑप्शन हा करेक्ट आहे. तर यासारख्या आयडियाज ट्रिक्स पाहण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.